मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 30,000 असंघटित श्रमिक कामगारांकरिता सोलापूरमधील कुंभारी जवळ असलेल्या रेनगर येथे उभारण्यात येणाऱ्या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पाचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या काही दिवसातच उद्घाटन होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 15,000 सदनिकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून याच प्रकल्पाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सदनिकांच्या उभारणीचे काम देखील मार्च 2026 ऐवजी डिसेंबर 2000 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या प्रकल्पाचे लाभार्थी हे असंघटित कामगार असल्याने त्यांना ही घरे अत्यंत लाभकारी ठरणार आहेत. गोरगरीब कष्टकरी लोकांना, श्रमिकांना ही घरे देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी असणारी घरे नेमके आतून आहेत तरी कशी, हे आज आम्ही लोकप्रधानच्या माध्यमातून सर्वांना दाखविणार आहोत. प्रत्येक सदनिकेसाठी मुख्य दरवाजा हा चौकट लाकडी व आतील चौकटी RCCच्या असतील. संडास बाथरूमसाठी PVC दरवाजे व इतर ठिकाणी फ्लश दरवाजे वापरण्यात आले आहेत. त्यास योग्य तो कडीकोंडा लावण्यात आला असून फ्लश दरवाजास ऑइल पेंट लावण्यात आला आहे. स्वयंपाकघरात कडप्पामध्ये किचन कट्टा व कडप्पा सिंक तसेच बाजूस कडप्पामध्ये कपाट असणार आहे. सर्व खोल्यातील फरशी सिरॅमिक टाइल्सची असून स्कटिंग देखील सिरॅमिक टाइल्सच्या असणार आहेत. संडास व बाथरूम मध्ये 3 फुटांपर्यंत व किचन ओट्यावर 2 फुटांपर्यंत टाइल्स लावण्यात आलेली आहे. सर्व खिडक्या ॲल्युमिनियमच्या असून त्यास 3 mm काच आहे. खिडक्यांच्या बाहेरील लोखंडी ग्रिल बसवण्यात आले आहे. संडास बाथरूम करिता RCC जाळी लावण्यात आली आहे. बाहेरील जिना, पॅसेज व लँडिंग मध्ये तांडूळ फरशी वापरण्यात आलेली आहे. प्रत्येक सदनिकेस एकूण 200 लिटर क्षमतेची लॉफ्ट टँक PVC टाकी बसवण्यात आली असून तेथूनच संडास, स्नानगृह या ठिकाणीपर्यंत पाईपने कनेक्शन देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे कॉम्रेड अडम मास्तर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी NTPCच्या माध्यमातून 24 तास एकही मिनिट न बंद राहता 24 तास पाणी पुरवठा नळाला करण्यात येणार आहे. प्रत्येक इमारतीमध्ये बाथरूम व किचनमधील सांडपाणी मैलासाठी योग्य त्या व्यासाची पाईप लावण्यात आली असून प्रत्येक इमारतीवर उंच त्या क्षमतेची PVC टाकी बसवण्यात आली आहे. प्रत्येक इमारतीमध्ये सदनिकेस पाईपद्वारे योग्य ती वायर टाकून योग्य तेवढे पॉइंट पॉवर पॉइंट अंतर्गत विद्युतीकरणाचे काम झाले असून प्रत्येकाला स्वतंत्र लाईट मीटरची सोय करण्यात आली आहे. सदरील कामाचे स्पेसिफिकेशन केंद्र शासनाच्या मंजुरीप्रमाणे करण्यात आले असून आता आपण पाहूया नेमके घरातील साईज काय असणार आहे. एका सदनिकेच्या बांधकामाचे क्षेत्रफळ एकूण 385 चौरस फूट आहे. त्यामध्ये बैठकीची खोली म्हणजेच हॉल हा जवळपास 9 फूट बाय 12 फूट असणार आहे. तसेच स्वयंपाक खोली जवळपास 9 फूट बाय 7 फूट असणार आहे. बाथरूम 4.5 फूट बाय 6.5 फूट असणार आहे. तर संडास हा 4 फूट बाय 3 फूट असणार आहे. बाल्कनी स्पेस 9 फूट बाय 3 फूट असणार आहे. तर मेन मुख्य बेडरूम ज्याला आपण शयनगृह म्हणतो तो 9 फूट बाय 10 फूट असणार आहे. यात पॅसेज म्हणजे फ्रंट बाल्कनी जवळपास 4 फूट बाय 3 फूट असणार आहे. एका इमारतीत तळमजला पकडून वरील 2 मजले असे एकूण 3 मजल्यांची ही इमारत आहे. प्रत्येक मजल्यावर 4, 8 आणि 12 सदनिका असणार आहेत. प्रत्येक इमारतीचा पाया घट्ट मुरुमावर ठेवण्यात आला असून जोते समोरील रस्त्यावर किमान 18 इंच जोत्यामध्ये मुरुम भरण्यात आली आहे. संपूर्ण इमारत ही भूकंपरोधक आहे. इमारतीच्या भिंती बांधकाम संपूर्ण हा कॉन्क्रीट पद्धतीचा करण्यात आला आहे. प्रत्येक सदनिकेच्या स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये प्रत्येकी 1 माळा व 1 बाथरूमवर 1 माळा अशा पद्धतीने सामान ठेवण्याचं रॅक सुद्धा करण्यात आला आहे. तर अशा पद्धतीचे ही इमारत आणि त्यातील सदनिका सर्वसामान्य लोकांसाठी, छोट्या कुटुंबांसाठी अत्याधुनिक अशा पद्धतीने आणि पुरेल अशा पद्धतीने बनवण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय सोलापूर शहरातील माजी आमदार तथा कॉम्रेड अडम मास्तर यांना जात आहे. नुकताच आता काही दिवसानंतर
या विशेष प्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.